सांगली शहरातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा जल्लोषात शुभारंभ झाला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली। या प्रभागातून माजी नगरसेवक मनगू सरगर, विनायक रामचंद्र रुपनर, सौ वृषाली धनंजय पाटील आणि सौ अस्मा शहनवाज फकीर निवडणूक रिंगणात आहेत। तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन मनगू सरगर यांनी केले। पदयात्रेला महिलांसह युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी मैदानात असून भाजपकडून आमदार सुधीर गाडगे, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, शेखर इनामदार आणि नीताताई केळकर यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार रिंगणात आहेत। त्यामुळे प्रभाग 9 मध्ये चुरशीची राजकीय लढत पाहायला मिळणार आहे। घालून आम्ही पर्चा सुरुवात केली आणि वार्ड क्रमांक 9 मध्ये सह्याद्रीनगर, आयडी लोको चौक, अभिनंदन कॉलनी, नेहरू नगर या भागातून आम्ही रॅली काढण्यात आली। मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे। आमचे पॅनल प्रमुख आबा सरगर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे चारही उमेदवार निवडून येतील यामध्ये काही शंका नाही। आमच्या उमेदवारांचे चिन्ह 2 हात 2 तुतारे आहे। सर्वांनी भरघोस मताने मतदान करून आम्हाला निवडून द्यावे। आज या ठिकाणी सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा प्रचारास सुरुवात झालेली आहे। आता आमची फेरी एक झालेली आहे। या फेरीत आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। आता तुम्ही पाहत आहात की लढाई ही आमचे जे पॅनल आहे हे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या पद्धतीचे पॅनल आहे। आमचे सर्वसामान्य आमचे जे उमेदवार आहेत हे सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार आहेत। आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व काँग्रेस पक्षाने इथल्या कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे। त्या न्यायाच्या जोरावरच त्याचबरोबर आबा सरगरांच्या मार्गदर्शनाखाली एक भक्कम असं आमचं पॅनल तयार झालं आहे। त्या पॅनलमुळे आम्हाला ह्या सर्व नागरिकांचा पूर्ण प्रतिसाद मिळत आहे। आज जर आपण या भागात फिरत आहात त्याला लोक घाबरत होते, परंतु आज इथं फिरताना मी किती दिवस झालं बघतो, पुतळ्यांचं उद्घाटन झाल्यापासून कॉलेजची मुलं मुली पर्यटनस्थळी येतात, तसं त्या ह्या बाजूला येतात आणि अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या भोवती उभारून आपले फोटो काढून सेल्फी टाकतात। म्हणजे हा सर्व विकास झाला हा माननीय आमदार जयंतराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली। त्यांनी पालकमंत्री असताना जो हा पुतळ्याला फंड मंजूर केला, त्यानंतर त्यासाठी आबांनी जो पाठपुरावा केला, त्यामुळे या वाडाचा हा विकास झाला। ही तर टेलर आहे, अजून पिक्चर बाकी आहे। तर त्या पद्धतीने जर आम्हाला तुम्ही सहकार्य केलं, आमचं पॅनल निवडून आलं, आत्ता जे पॅनल आहे त्यातले आमचे चारही उमेदवार जनतेला कधी उपलब्ध होतील असं आहे। त्याचबरोबर आज ह्या पॅनलसाठी बऱ्याच लोकांनी योगदान दिलं आहे। आमचे मित्र आमिर खाटीक यांनी फार मोठ्या प्रमाणावर तयारी केली होती, परंतु आमदार जयंतराव पाटील साहेब यांचा शब्द त्यांनी प्रमाण मानून त्यांनी पाठिंबा दिला। आमचे बाळाराम जाधव असू देत त्यांनी पाठिंबा दिला, आमचे टेंगले साहेब असू देत त्यांनी पाठिंबा दिला, त्याचबरोबर आमच्या पांगम मॅडम असू देत, शेख भाभी असू देत, म्हणजे ह्या सर्वांनी पाठिंबा दिला। आणि ही जनता जी आमच्याबरोबर आहे ह्या जनतेचा जो काय प्रतिसाद आहे हा भरपूर प्रमाणात आहे। तर अशा पद्धतीने ह्या पॅनलला आपल्या सर्वांनी विजयी करावं एवढं मी आवाहन करतो आणि 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
प्रतिनिधी समाधान लोंढे यांचा रिपोर्ट.